नमस्कार, सुप्रभात. मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला अर्थात पहिली महत्त्वाची राजकीय बातमी. आपण विरोधात आहोत, जोमाने काम करायचंय. पवारांचं हे विधान, सूत्रांची माहिती. कुणीही संभ्रमात राहू नका, बैठकीत शरद पवार यांनी हे विधान केल्याचं सूत्रांमार्फत कळतंय. संघटन वाढीसाठी काम करा, संभ्रमात राहू नका, पवारांचं हे विधान, सूत्रांची माहिती. तर संघटन वाढवा, तरुणांना सहभागी करून घ्या, पवारांनी या सूचना दिल्याचंही कळतंय. वायबी चव्हाण सेंटरमध्ये एक बैठक पार पडली आणि यात शरद पवार यांनी या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. तर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. एसआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावा अशी प्रमुख मागणी. निवडणूक नसताना एसआर मोहीम एवढ्या घाईघाईत का राबवली जाते, रोहित पवार यांचा सवाल. तर रोहित पवार नकारात्मक वातावरण तयार करतात, मंत्री बावनकुळेंची टीका. एसआयआरच्या बाबतीत बऱ्यापैकी म्हणजे भाजप हा जो पक्ष आहे त्यांनी स्वतःचं एक सॉफ्टवेअर काढलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण जर गेलं, आपल्या विचाराचा, आपल्या विरोधातल्या विचाराचा आणि मध्यम म्हणजे हा इकडे नाही आणि तिकडेही नाही अशा पद्धतीने संभ्रम नाही तर असं काहीतरी संदिग्ध असं एक कॅटेगरी बनवलेलं आहे. आणि ह्या सगळ्यावर तिथं एक सर्वे भाजपकडनं झालेला आहे, जो आमदाराच्या कार्यालयामध्ये नाही तर त्यांच्या जो कोणी उमेदवार असेल नाही तर पदाधिकारी त्याच्या कार्यालयामध्ये तो जातो. आणि त्याच्याचबरोबर हे जे सर्व BLO आहेत, बहुतांश BLO हे घरी न जाता म्हणजे ज्या मतदाराच्या घरी जाऊन त्यांनी खरं तर तीनदा गेले बाहेर, ते न करता टेबलवर हा मोठ्या प्रमाणात सर्वे चालू आहे असं आमचं मत आहे. महाराष्ट्राचे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना तिथं सकाळी 11 वाजता भेटणार आहोत. 1,80,00,000 लोकांचं अजून मॅपिंग तिथं झालेलं नाही. हे का नाही झालं? खरं तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेच्या विरुद्ध बोलणे हे संविधान विरोधी वक्तव्य आहे. रोहित पवारांनी हे तपासून घेतलं पाहिजे. सर्वांना संधी आहे. मग तिथे तुमचे जर बूथ लेवल अधिकारी, बूथ लेवल एजंट आहे, बूथ लेवल ऑफिसर सोबत काम करायचं, मग तुमचे एजंट काय करतात? तुमचे एजंट तिथे आहे ना. त्यामुळे एक खोटारडेपणा सोडला पाहिजे, निगेटिव्हिटी सोडली पाहिजे. रोहित पवार हे या ठिकाणी नकारात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार करतात.